राज्यात आपण पाहिलंय की वारकऱ्यांचा उत्साह हा शिगेला पोहोचलाय. प्रत्येक वारकऱ्याला विठुरायाची ओढ लागलेली आहे, विठुरायाला प्रत्येकाला भेटायचंय. त्याचबरोबर सोशल मीडियावर देखील हरिनामाचा गजर किंवा आपण असं म्हणू शकतो विठ्ठलाचा डंका आपल्याला पाहायला मिळतोय. हा डंका हरिनामाचा नेमकं काय? प्रेक्षकांनो, तुम्हाला कळलंच असेल की नेमकं मी कोणत्या विषयावर बोलते. तर आज आपल्या TV9च्या कार्यालयात आहे डंका हरिनामाचा या चित्रपटाची टीम. या चित्रपटाविषयी आज आपण अधिक माहिती घेणार आहोत. सगळ्यात आधी माझ्यासोबत आहेत चित्रपटाचे दिग्दर्शक श्रेयश जाधव. तर यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नेमकी संकल्पना काय होती आणि हा चित्रपट नेमका कसा असणार आहे. तर काय सांगाल या चित्रपटाविषयी? सिनेमा विठ्ठलावरती आहे, ते तर तुम्हाला दिसतंच आहे सगळ्यांना. आणि ट्रेलर टीजर गाणी बाहेर आलेली आहेत. आणि ह्याचा प्रवास जो होता तसा बघायला गेलं 2 वर्ष आधी सुरू झाला होता, जेव्हा सिनेमा लिहिला गेला आणि पिच केला. मी रवींद्र फड आमचे प्रोड्युसर आहेत, त्यांना पिच केला. त्यांना फार संकल्पना आवडली, विजन पण त्यांचं माझं छान मॅच झालं. सो त्याच्यानंतर डिसिजन घेतलं की चला आता हा सिनेमा आपण बनवूया. आणि मग त्याच्यानंतर थोडं करत सगळं जुळत आलं. आणि आज एक छान सिनेमा कुठेतरी प्रयत्न केला आहे छान सिनेमा बनवायचा, जो मला वाटतं आहे की आम्ही बनवण्यात सक्सेसफुल झालो आहे. पण तो थिएटरमध्येच आल्यानंतर कळणार आता की किती सक्सेसफुल झालो आहे. पण एवढं मात्र नक्की आहे की सिनेमा बघून लोकांना अंगावाचे शहारे उभे राहणे असे सगळे जे एक्सपिरियन्सेस असतात, म्हणजे लार्जर देन लाईफ. आणि आजकाल ज्या धाटणीचे सिनेमे लोकांना आवडत आहेत, सो त्या धाटणीचा सिनेमा बनवायचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केलेला आहे. आणि मला असं वाटतं सक्सेसफुल पण कुठेतरी झालेलो आहे. पण बघूया आता. अगदी जसं तुम्ही आता म्हणालात की जेव्हा ट्रेलर लॉन्च झाला किंवा एकदम आकर्षक असं ते पोस्टर आहे आणि ते पोस्टर पाहूनच खूप उत्सुकता वाटते की नेमकं काय आहे. विठ्ठल आहे हे तर कळतंय, पण ही संकल्पना नेमकी कोणाला सुचली की ट्रेलर आहे आणि त्यामध्ये पोस्टर अशा पद्धतीनं सगळ्या प्रेक्षकांसमोर? म्हणजे मला सुचलेली संकल्पना आहे कम्प्लिटली. म्हणजे तसं बघायला गेलं तर लेखक दिग्दर्शक असल्यामुळे काय दृष्टिकोनाने तो सिनेमा पुढे गेला पाहिजे, काय दृष्टिकोनाने तो सिनेमा वाढला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, तर त्याच्या संदर्भात रवींद्र सरांसोबत मी आणि सर दोघंही डिस्कशन करत असतो नेहमी. आणि सगळेच आपले जे म्हणजे आर्टिस्ट नाही म्हणणार मी यांना, हे माझे मित्र आहेत सगळे. आणि आम्ही एक फॅमिलीसारखा हा सिनेमा तयार केलेला आहे तसं बघायला गेलं तर. कारण की सगळ्यांचाच त्याच्यामध्ये हात, सगळ्यांचा मौलाचा वाटा आहे त्याच्यामध्ये. आणि त्याला पॅकेजिंग कसं करायचं, त्याचा ट्रेलर कसा असला पाहिजे, टीजर कसा असला पाहिजे, याच्यामागे खूप मेहनत घेतली गेलेली आहे. कारण की ज्या धाटणीचा आणि ज्या सिनेमॅटिक असं म्हणता येईल त्या लेवलचा जो सिनेमा जो दिसतो आहे, तो तेवढ्याच धाटणीने तेवढ्याच चांगल्या पद्धतीने त्याचं पॅकेजिंग पण झालं पाहिजे. ते पॅकेजिंग जर चांगलं नसलं तर मग ते आम्ही काय बनवलं ते दिसणारच नाही. सो सगळ्यात प्रथम असं असतं की ते पोस्टर्स येतात, मग ट्रेलर येतं, टीजर येतं, मग गाणी दिसतात लोकांना. सो हे सगळं एका छान याच्यामध्ये ते दृष्टिकोनाने बघून लोक मग सिनेमा थिएटरमध्ये येतात. सो त्याच्यावरती स्पेशल लक्ष दिलं गेलेलं आहे की एकदम छान पद्धतीने ते सगळं लोकांच्या समोर आलं पाहिजे. दिग्दर्शक म्हणून नेमकं कोणकोणत्या गोष्टी आहेत, काय काय झालं आहे हे तुम्ही सांगितलं आणि तुम्ही निर्मात्यांबद्दल देखील सांगितलं आहे. तर आम्ही आणखीन एक खास गोष्ट तुमच्याबद्दल ऐकली आहे की तुम्ही स्वतः वारकरी संप्रदायामधून आहात. तर हा चित्रपट आपल्याला तयार करायचा आहे, त्यामागे खास भावनिक काहीतरी संकल्पना तुमच्या मनात असणार आहे. तर तुम्ही काय सांगाल? नुकतेच आता आषाढी एकादशी येऊन गेलेली आहे. सर्व वारकऱ्यांचा थकवा काढण्यासाठी म्हणून आपण 19 जुलैला आता नवीन परत एक वारी सुरू करतो आहे. तर याच्यामध्ये TV9चे आभार आणि सर्व महाराष्ट्रातील रसिकांना हा नवीन एक वारी सुरू करतो आपण डंका हरिनामाचा या चित्रपटाच्या माध्यमातून. आणि तुमचा जो प्रश्न होता की सुरुवात कशी झाली, याची सुरुवात लहानपणापासून काहीतरी बनवण्याचं, चित्रपट बनवायचं हे डोक्यामध्ये होतं. काय की दादासाहेब फाळकेंच्या नगरीत वाढलेलो आहे, तिथं प्रत्येकाला जे स्वप्न असतं की आपण मोठेपणी काहीतरी एक बनवलं पाहिजे. अनेकदा अनेक विषय ऐकत होतो, 400-500च्या वरती मी कथा वगैरे ऐकलेल्या होत्या. आणि श्रेयश जाधव जेव्हा ही कथा माझ्याकडे घेऊन आला तर तेव्हा ते कानात डंका तेव्हापासून वाजायला लागला की आता काहीतरी. माझा स्वतःचा जन्म आषाढी एकादशीचा आहे, हे माहिती नसेल आता श्रेयशला माहिती ही गोष्ट. आणि कदाचित मध्ये पांडुरंगाने घडवून आणलं की ही गोष्ट बाबा तुझ्यासाठी ठेवलेली आहे, हे तू केली पाहिजे. आणि विशेष म्हणजे आमचं दोघांमध्ये मी आजपर्यंत त्याला बजेटवर कधी विचारणा केली नाही. प्रत्येक याचा प्रोड्युसरचा, पहिला निर्मात्याचा प्रश्न हा असतो की बजेट काय असलं पाहिजे आपलं किंवा काय. तर मला फक्त हे बनवायचं होतं आणि ते भक्तिभावाने करत गेलो आहे मी ते.
आणि कुठेही याच्यामध्ये सर्व साक्षीदार शिलेदार आहेत बरोबर. पैशाचा कधी कोणी ह्या चित्रपटासाठी कधी कोणताहीच उल्लेख झालेला नाही आहे. ही आश्चर्याची बाब आहे. मला बी पहिल्यांदा निर्माता आहे, पण मला माहिती नाही कधी होत असतो की नाही, पण आमच्या चित्रपटामध्ये तरी आजपर्यंत पैशाचा कधी काही विषय झालेला नाही आहे. आणि आम्ही जे आहे ते भक्तिभावाने सर्व हे कलाकार लोक आणि सर्व टीम पूर्ण ताकदीने, आणि काय म्हणता येईल की आपण ते मराठीसाठी काहीतरी एक करायची प्रत्येकामध्ये धडपड आहे. आता कुठेतरी कात टाकली पाहिजे, म्हणजे प्रत्येक कलाकाराला ते आतून वाटते, तो एक मनामध्ये खंत आणि राग आहे. आणि या सर्व गोष्टींचं असं मिळून आल्यामुळे आणि आषाढी एकादशी इतक्या पवित्र महिन्यामध्ये हा सिनेमा प्रदर्शित होतो, ही याच्यापेक्षा मोठी भाग्याची गोष्ट काय असायला पाहिजे. अगदीच जसं तुम्ही सांगितलं की चित्रपट तयार करताना नेमकी तुमची भूमिका काय होती, आणि हा खरं तर एक योगायोग म्हणावा लागेल की आता आषाढी होऊन गेली आहे, त्या दिवशी वाढदिवस आणि त्याच आठवड्यामध्ये आपण असं म्हणूयात की चित्रपट रिलीज होतो आहे. मला अविनाश सर तुमच्याकडून देखील जाणून घ्यायचं आहे, वेगवेगळ्या भूमिका आत्तापर्यंत केलेल्या आहेत आणि प्रत्येक भूमिकेला आपल्याला न्याय द्यायचा आहे आणि तुमच्या बाबतीत तर ते प्रेक्षकांना माहीतच आहे. मात्र डंका हा चित्रपट तुमच्यासाठी किती खास आहे? चांगुलपणाचा अध्यास आणि चांगुलपणाचा पाठपुरावा आपण आयुष्य जगताना नेहमीच करावा. तर ही भूमिका ज्यावेळेला माझ्या वाट्याला आली त्यावेळेला मला असं वाटतं की उत्तमतेचा, सात्विकतेचा, चांगुलपणाचा अर्क असलेली अशी ही भूमिका आहे, ज्याच्या मनामध्ये कधीही कोणाविषयी वाईट विचार येत नाही, कायम पापभिरू असं ही व्यक्तिरेखा आहे. तर अशी व्यक्तिरेखा करताना एक आनंद होतो, कारण असं जगाला सगळ्यांनाच नेहमी आवडत असतं. कारण अशी माणसं जर आजूबाजूला असतील तर ती स्वतः तर निर्मळ असतातच, पण अवतीभोवतीचा सभोवताल देखील निर्मळ करण्याचं काम ते करत असतात. अंतरंग स्वच्छ करणं, अंतरंग स्वच्छ होणं ही फार काळाची गरज आहे. कारण खूप आपण स्ट्रेसमधनं आणि धकाधकीतनं सगळं स्ट्रेसफुल जीवन जगतो आहे. त्या स्ट्रेसमुळे खूप मानसिकरित्यानं खूप खट्टू झालेली आहेत सगळी मनं. तर मला असं वाटतं त्यांच्या मनात ही आनंदाची कारंजी कायम फुलली पाहिजेत, उमलली पाहिजेत. तर त्यासाठी अशा प्रकारचा एक चित्रपट करणं ही मला खूप छान वाटलं की ज्यावेळेला यांनी मला विषय ऐकवला हा. तर मी या चित्रपटाविषयी हेच म्हणेन की बदलत्या काळाच्या परिभाषेतला हा चित्रपट आहे. ती परिभाषा बदलत्या काळाच्या परिभाषेत संस्कृती, परंपरा, रूढी यांचं एक छोटंसं स्मरण करून देणारा हा चित्रपट आहे मला असं वाटतं. आणि ती मला वाटतं गरज आहे खरंच, कारण हरिनामामध्ये किती शक्ती आहे या हरिनामाच्या गजरामध्ये. तर हा गजर हा खूप माधुर्य आणि मधुर मंजूळ असा असतो. पण हा जो डंका आम्ही हरिनामाचा वाजवण्याचा प्रयत्न केला आहे, कारण सध्या वाईट गोष्टींचा, खल गोष्टींचा खूप गोंगाट, काय म्हणूया कर्कश गोंगाट अवतीभोवती आपल्याला दिसतो आहे. तर त्याला दाबून टाकण्यासाठी हा हरिनामाचा डंका करून आम्ही केलेला हा सशक्त प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून असं मला वाटतं आहे. अगदीच. आणि काही डाऊट नाही आहे, हा डंका केवळ महाराष्ट्रात नाही तर 7 समुद्रा पार देखील जाणार आणि प्रेक्षक या चित्रपटाला भरभरून प्रेम देतील. प्रियदर्शन, मला तुमच्याकडून देखील जाणून घ्यायचं आहे, आत्तापर्यंत वेगवेगळ्या भूमिका केल्या, प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं, मात्र हा ट्रेलर पाहताना त्याच्यामध्ये आम्हाला ॲक्शनही दिसतोय, विनोदही दिसतोय आणि भावनिक अर्थात आहे, कारण विठुरायाची नाळ ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोडल्या गेलेली आहे. काय मत आहे? नाही, मी श्रेयसने जेव्हा सिनेमा ऐकवला तेव्हा आम्हाला कल्पना होतीच की हे कशा पद्धतीने तो करणार आहे. 100% त्याच्यात तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे ॲक्शन आहे किंवा विनोद आहे. पण मला असं वाटतं ॲक्शन आणि विनोद या सिनेमात असलं तरी सिनेमाची भावना हा त्याचा आत्ता सगळ्यात केंद्रबिंदू आहे. मला वाटतं गाभा आहे. असं म्हणताना असं अजिबात नाही आहे की हा पूर्णपणे धार्मिक चित्रपट आहे असं म्हणता येणार नाही. हा काही काळूबाईच्या नावानं चांगलं किंवा त्या पद्धतीचे जे धार्मिक चित्रपट असतात तसा नाही आहे. हा तरुणांसाठी तरुणांनी बनवलेला चित्रपट आहे असं मला वाटतं. तर त्या तरुणांनी या चित्रपटाला यावं असं मला वाटतं. ट्रेलर पाहावं आणि त्यांनी ठरवावं. अनिकेत, आता दिग्दर्शकांनी, निर्मात्यांनी आणि सहकलाकारांनी त्यांची भूमिका मांडली आहे. चित्रपटाविषयी अर्थात सगळेच तितकेच उत्सुक आहेत. तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील? काय वाटतंय आणि का प्रेक्षकांनी यावं आणि आपला हा चित्रपट पाहावा? कारण चित्रपट हा रिलीज झाला आहे आता. यामध्ये मी सांगेन की खरंच माझी वेगळी भूमिका आहे, कारण याआधी वारकऱ्याची भूमिका मी कधीच केली नव्हती आणि त्यामुळे ते कॅरेक्टर खूपच गोड कॅरेक्टर श्रेयसने मला दिलेले आहे या चित्रपटात करायला. म्हणजे तो खूप असा साधा भोळा
वाईट गोष्टींपासून फार म्हणजे नामानिराळाच, म्हणजे काही संबंधच नाही, एकदम प्युअर सोल जे असतं ना ते. म्हणजे माझे वडील माऊली म्हणजे अविनाश दादांनी जो रोल केला आहे तर ते तो लहानपणापासून त्या भक्तिरसातच बुडालेला आहे. त्यामुळे लहानपणापासून तो त्याच वातावरणात वाढलेला आहे आणि विठुराया हे त्याचं जग, सर्वस्व आणि अख्खं आयुष्य. किती त्याच्यात फक्त आणि फक्त चांगुलपणा आहे, नो ग्रे शेड आपण असं म्हणू शकतो. सो मला करायला खूप ते आवडलं. तो साधेपणा, तो भोळेपणा, तो सात्विकपणा, हे सगळं मला पोर्ट्रे करायला खूप मजा आली. आणि एका नटाला जसं चित्रपटामध्ये हवं असतं, तो नेहमी त्याचं एक बघत असतो, त्याला एक आशा असते की मला असा रोल कधीतरी मिळेल, म्हणजे ज्यामध्ये मला एकाच चित्रपटात बऱ्याच शेड्स पोर्ट्रे करता येतील. म्हणजे याच्यामध्ये कॉमेडीसुद्धा आहे, प्रासंगिक कॉमेडी आहे, म्हणजे काहीच स्लॅपस्टिक कॉमेडी, अंगविक्षेप वगैरे असं अजिबात नाही आहे. कॉमेडी आहे, डान्स आहे, छान गाणी आहेत, ॲक्शन आहे, छान लोकेशन्सवरती शूट केलेलं आहे. प्रदीप खानविलकर आमचे जे सिनेमॅटोग्राफर आहेत त्यांनी खूप सुंदर पद्धतीने एक साधी फ्रेमसुद्धा त्यांच्या लाईटिंगने वगैरे अशी उजळून टाकली आहे. त्यामुळे ओव्हरऑल एका नटाला पाहिजे असतं त्यात एक म्हणजे. आणि टीमबद्दल सांगायचं झालं तर श्रेयस बरोबर बऱ्याच फिल्म्स केल्या आहेत, 4 फिल्म केल्या आहेत. रवीच्या मध्ये मला एक भाऊ भेटला या फिल्मच्या मनाने. आणि ही जी सगळी टीम आहे ती आम्ही अनेक वर्ष एकमेकांबरोबर काम करतो आहे, त्यामुळे कम्फर्ट झोन खूप आहे, त्यामुळे काम करायला अजून मजा येते. तो जो एक कलाकार असतो ना, तो सेफ फील करतो खूपच त्या वातावरणामध्ये, आणि त्यामुळे त्याचा परफॉर्मन्स अजून खुलतो जास्त. आणि तो जो 100% देणारा असतो तो 500% देऊन जातो तो ॲक्टर. त्यामुळे ही फिल्म खास आहे. आणि प्रेक्षकांना मी हेच सांगेन की चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि खूप भक्तिभावाने आणि प्रेमाने आम्ही हा चित्रपट बनवला आहे, आणि त्याच प्रेमाने आणि भक्तिभावाने आम्ही महाराष्ट्राच्या संपूर्ण रसिक प्रेक्षकांच्या चरणी तो अर्पण केला आहे. सो मला खात्री आहे की त्यांचा आशीर्वाद आणि कौल आम्हाला नक्कीच मिळेल. जसं आत्ता सांगितलं की एखादा कलाकार जेव्हा कम्फर्ट झोनमध्ये असतो तेव्हा तो 100% नाही तर 500% देतो, आणि ते आम्ही ट्रेलरमध्ये पाहिलं आहे. आणि पुढचा संपूर्ण चित्रपट कसा असणार आहे हे प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन पाहणार, यात कोणतीही शंका नाही आहे. श्रेयस, मला पुन्हा एकदा जाणून घ्यायचं आहे की आत्तापर्यंत वेगवेगळ्या घाटणीचे चित्रपट केलेत, मराठीमध्ये दर्जेदार चित्रपट होतात, प्रेक्षकांनी ते चित्रपटगृहात जाऊन पाहणं किती गरजेचं आहे, आणि डंकाच्या निमित्ताने देखील खास करून आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी प्रेक्षकांना काही सांगायचं आहे का? मला एवढंच सांगायचं आहे की आपण बरेच सिनेमे बघतो, आपल्याकडे ऑप्शन्स खूप आहेत. म्हणजे आपणही, तुम्ही, मी, सगळेजण आपण की घरात बसून किंवा मोबाईलवर OTT झाला, म्हणजे TV झालं, थिएटर्स झाले, खूप ऑप्शन्स आहे आपल्याकडे आज. पण त्याच्यामध्ये कुठंतरी आपला मराठी सिनेमा पण आहे, आणि त्या मराठी सिनेमामध्ये आमचा हा जो प्रयत्न आहे तो नक्कीच मला असं वाटतं की पैसा वसूल असेल, असा एंटरटेनमेंट करेल असा सिनेमा आम्ही बनवलेला आहे. आणि नक्कीच थिएटरमध्ये आल्यावरच तुम्हाला ते जाणवेल. कारण की आता मी फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला सांगतो की जे ट्रेलर आलेलं आहे त्या ट्रेलरच्या खाली बरेच लोक असं पण लिहित आहेत की ते मेन्शन करणं खूप जरुरी आहे की सिनेमा त्याच्यातच दाखवला, सिनेमा तर याच्यातच दाखवला. तर मला ते नमूद करायचं आहे की एखादा मेकर जर तुम्हाला सिनेमा अख्खा ट्रेलरमध्ये मेन्शन करू शकतो की ही स्टोरी लाईन आहे माझी, तर त्याच्यात 25 गोष्टी अजून आहेत बघण्यासारख्या, ज्या काय काय आहेत त्या तुम्हाला थिएटरमध्ये येऊनच बघायला मिळतील. आणि बघण्यापेक्षा तो जास्त मोठा एक्सपिरियन्स राहणार आहे. आजच्या काळातले जे सिनेमे मोठे मोठे चालत आहेत, जे खूप अशी बलाढ्य म्हणजे याची रिकव्हरी करतायत असं म्हणतील, 1000 करोड 500 करोड वगैरे. सो तशा लेवलचा मराठी सिनेमाकडे पण पोटेन्शियल आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे आज अवतीभोवती आपल्या जे लोक आहेत त्यांनी जर साथ दिली तर आपण पण त्या लेवलचे आज आपण सिनेमे बनवतोय, तर त्या लेवलपर्यंत आपण पोहोचू शकतो असं माझं आणि रवींद्र सरांचं पहिल्या दिवशीपासूनच मत आहे. सो आम्ही याच्यानंतरही जे सिनेमे पहिलेही तसेच बनवायचे प्रयत्न करत होतो, आताही तेच करतोय, आणि याच्यानंतरही आता यांच्यासोबत साथ मिळाली आहे तर अजूनही असे मोठे मोठे सिनेमे आम्ही बनवत राहू. आणि मित्र जे आहेत, जे फेवरेट कलाकार आहेत माझे, ते सगळे त्यांच्यासोबतच मी प्रयत्न करत राहील ह्या गोष्टींचा. आणि प्रेक्षकांना फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही थिएटरमध्ये जावे आणि थिएटरमध्ये जाऊन ह्या सिनेमाचा एक्सपिरियन्स घ्यावा, त्या लार्जर दॅन लाईफ, त्या स्केलचा. कारण की तुम्ही कुठलेही सिनेमे बघा, तुम्ही हिंदी बघा, तेलुगू, तमिळ सगळे बघा, पण त्यांच्याकडे विठुराया नाही आहे, आपल्याकडे विठुराया आहे. तर त्या विठुरायासाठी तुम्ही एकदा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन एक्सपिरियन्स केला तर तुम्हाला नक्कीच मजा येईल.
तर जसं प्रियदर्शन यांनी सांगितलं की तरुणांनी तरुणांसाठी केलेला हा चित्रपट आहे आणि आम्ही पाहतोच आहे की ट्रेलरमध्ये देखील आम्ही पाहिलं सगळे तरुण कलाकार आहेत, संपूर्ण टीम अशी आहे की चित्रपट हा पाहावा लागणारच आहे. तर कलाकारांविषयी देखील आम्हाला काय सांगाल? आता महत्त्वाच्या भूमिकांमध्ये हे 2 सहकलाकार तर आहेतच आणि अजून एका खूप महत्त्वाच्या भूमिकेमध्ये किरण गायकवाड, म्हणजे आमचं त्रिकूट असतं. जना, बॉबी आणि सनी असं आमचं त्रिकूट असतं आणि आम्ही जी विठ्ठलाची मूर्ती चोरीला गेली आहे तिचा शोध घेण्यासाठी आम्ही निघतो. सो आम्ही नेहमी एकत्रच असतो, म्हणजे भक्ती, शक्ती आणि युक्ती. किरणचं कॅरेक्टर आहे की तो हॅकर असतो, टेक्नॉलॉजीमध्ये खूप सरस असतो तो एकदम. बाकी रसिका सुनील खूप महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहे. ती एका खूप महत्त्वाच्या टप्प्यावरती तिचं कॅरेक्टर जाशा ती आम्हाला भेटते गोव्यामध्ये आणि पुढे ती आम्हाला जॉईन होते. त्यानंतर सयाजी शिंदेंचं खूप महत्त्वाचं पात्र आहे, म्हणजे सगळ्यांचं लाडके विलन आहेत ते, म्हणजे विलन असूनसुद्धा लाडके आहेत सगळ्यांचे ते. तर त्यांच्या बाबतीत एक घटना घडवून आणतात ते ज्याच्यामुळे सगळे पेटून उठतात. त्यामुळे तो ट्रिगर पॉईंट आहे फिल्ममधला, खूप महत्त्वाचा टप्पा आहे तो चित्रपटात. बाकी किरण भालेराव आहे, निखिल चव्हाण आहे, अक्षय गुरव आहे आणि एक नवीन विलन बघायला मिळेल मराठी प्रेक्षकांना, कबीर दोहान सिंग म्हणून आहे. म्हणजे त्यांचं छोटंसं माहिती द्यायची झाली तर त्यांनी साऊथच्या फिल्म्समध्ये बऱ्याचदा विलन्स केलेले आहेत, म्हणजे बरेच चित्रपट केले आहेत त्यांनी आणि आता एवढा फुल स्ट्रेच विलन ते पहिल्यांदाच मराठी सिनेमामध्ये करत आहे. सो असं व्हरायटी खूप आहे, कास्टवरनं कळलं असेल. सगळेच जण चित्रपटाविषयी इतकं भरभरून बोलत आहेत की प्रेक्षकांना उत्सुकता असणारच आहे आणि प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊनच चित्रपट पाहतील. मात्र मराठी प्रेक्षकांच्या बाबतीत असं असतं की एखादी भूमिका पाहिल्यानंतर तो कलाकार त्यांना आपलासा वाटतो, आपल्या घरातला वाटतो आणि तशा भूमिका तुम्ही आजवर केलेल्या आहेत आणि काही भूमिकांच्या नावानेच मला वाटतं तुम्हाला हाक देखील मारली जात असणार आहे. तर या चित्रपटाच्या बाबतीत देखील काय, आणि खास एक गोष्ट ती की गाणी रिलीज झालेली आहेत आणि प्रत्येक गाण्याचं एक वेगळेपण आहे, जरी त्याच्यामध्ये विठ्ठलाची भक्ती दिसत असली तरी देखील. तर याविषयी देखील काय सांगाल? अविनाश नारकर आणि अनिकेतवर जे गाणं पिक्चराईज झालेलं आहे, जावेद अलींनी गायलं आणि अभिनय जगताप ऑफकोर्स त्यानेच तिन्ही गाणी केली आहेत. फॅब्युलस म्युझिक केलं. हा त्याचा दुसराच सिनेमा आहे पण एकदम सुंदर म्युझिक केलं आहे त्याने आणि सिनेमाला मुख्य म्हणजे सिनेमाला साजेचं म्युझिक केलं आहे. त्याला गाणी वेगळी आणि उत्तम करता येतात, त्याच्यापेक्षा सिनेमाला कशा पद्धतीची गाणी अपेक्षित आहेत हे करणंसुद्धा एक खूप मोठा टास्क आहे आणि ते अभिनय जगतापने उत्तम केलेलं आहे. फार सुंदर गायलं आहे जावेद अली यांनी. मला असं वाटतं की ते सर्व वयोगटातल्या सगळ्या माणसांना आवडेल असं गाणं आहे. मी माझ्यावर अनिकेतवर आणि किरणवर जे गाणं पिक्चराईज झालं आहे गाणं, त्याला आपण डान्स नंबर असं म्हणू शकतो पण तरीही त्याच्यात एक विठ्ठलाची भक्ती आहे, केवळ नुसता नाच नाच अशी गोष्ट नाही आहे. आणि तिसरं गाणं अजय गोगावलेंनी गायले जे अभिनयने ऑफकोर्स कंपोज केलेलं आहे. तिन्ही गाणी व्यवस्थित आहेत. इंस्टाग्रामवर बऱ्यापैकी सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत गाणी आणि गाण्यांचं मराठी सिनेमा काय, हिंदी सिनेमा काय किंवा भारतीय सिनेमा काय, ह्याची गाण्यांशी असलेली नाळ खूप जबरदस्त आहे, जवळची आहे. आपला सिनेमाच जगभरात हा म्युझिकल सिनेमा म्हणून ओळखला जातो आणि आपला सिनेमा जर इतका मोठा आहे, इतका ग्रँड आहे आणि जर तसं करण्याचा आमचा मानस आहे तर म्युझिकसुद्धा तितकंच छान आहे आणि बॅकग्राऊंड म्युझिकसुद्धा अभिनयने खूप सुंदर केलेलं आहे. त्यामुळे गाणी लोकांना आवडली तर लोक डेफिनेटली सिनेमाला येतील या मताचा मी आहे. आत्ताच आमचा सिनेमा डंका हरी नामाचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झालेला आहे. तरी सर्व प्रेक्षक मायबापांना विनंती आहे, सर्वांनी भरभरून आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्येच जाऊन हा सिनेमा बघावा आणि आपलं प्रेम व्यक्त करावं. त्याचबरोबर डंका हरिनामाचा या चित्रपटाची संपूर्ण टीम TV9 मराठीच्या कार्यालयात आहे. तुम्ही आज इथे आलात आणि चित्रपटाविषयी तुमच्या भूमिकेविषयी आमच्याशी संवाद साधला, तुमची मतं आमच्यासमोर मांडली. तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. जय